आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या साधूंना ओळखपत्र दिले जाणार आहे। साधूंच्या वेशामध्ये काही भोंदू संधी साधू सहभागी होऊन भाविकांची फसवणूक करू शकतात। त्यासाठी प्रशासनानं एक विशेष तयारी केली आहे। त्यामुळे साधू आणि भोंदूंबाबांमधला फरक ओळखायला मदत होणार आहे। कशी बघूया। साधूंसाठीही ओळखपत्र, नाशकातील कुंभमेळ्यासाठी विशेष ओळखपत्र। तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच, तर त्याचं झालं असं की नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी गेल्या वेळेपेक्षा तिप्पट गर्दीची शक्यता आहे। त्यातच एकट्या नाशकात 3 आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 10 असे एकूण 13 आखाडे आहेत। प्रत्येक आखाड्याचे साधू संत, शिवाय सिद्ध पुरुष, तपस्वी साधू, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे महंत यांची ही संख्या मोठी असणार आहे। त्यातच गर्दी साधून काही संधी साधू भोंदूबाबांचाही सुळसुळाट होण्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे। आणि त्यावरच तोडगा म्हणून साधूंचंही ओळखपत्र तयार केलं जाणार आहे। असतात ना, सर्व आखाडे परिचय पत्र त्यावेळेला देतात आणि ऑलरेडी आम्ही दिलेलेच असतात। आम्ही आमचे काही कर्मचारी असतील, भक्त असेल, त्यांना सुद्धा आम्ही एक परिचय पत्र देतो की याला आखाडा ओळखतो। साधूंपेक्षा जास्त भाविकांचीही गर्दी असणार आहे, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण असेल। अशा वेळी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण राखणं सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे ती प्रशासनावर आणि सरकारवर। इथे येणारे लोक कोट्यावधी आहेत। सगळ्या नजरा आमच्या सगळ्या भाविकांवर राहणार आहे, लोकांवर राहणार आहेत, ट्रॅफिकवर राहणार आहे। याचा पुरेपूर वापर आम्ही करतोय। हा कुंभ म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा कुंभ आहे, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा खूप आगळा वेगळा कुंभ असेल। हा सगळं लक्ष आमचं कुंभमेळ्यावर, अनेक कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवत आहोत, ड्रोन या ठिकाणी फिरत राहतील, AIच्या माध्यमातून सगळ्या रचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। कुंभमेळा हा धार्मिक उत्सव, त्या निमित्ताने नाशकात विकासाची पर्वणी साधली जाते आणि त्याच कुंभमेळ्याला गालबोट लागू नये म्हणून प्रशासन आत्तापासूनच पावलं उचलतंय। सगळ्यात महत्त्वाचं, साधू संतांसोबतही समन्वय राखला जातोय। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।